आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज। विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये दाखल होते। नागपूरहून 4 कंटेनर घेऊन निघालेली ही एक्सप्रेस पहाटे 5 वाजता भुसावळ स्थानकात दाखल झाली होती। भुसावळ येथे ऑक्सिजन एक्सप्रेसला 4 मिनिटांचा हॉल्ट देण्यात आला होता। ऑक्सिजन एक्सप्रेस काल रात्री नागपुरात पोहोचली। विशाखापट्टणमहून निघालेली एक्सप्रेस रात्री 8च्या सुमारास नागपुरात दाखल झाली होती। नागपुरात यातले 3 टँकर्स उतरवण्यात आले। या ऑक्सिजन एक्सप्रेसचा वेग 60 ते 65 किलोमीटर इतका आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी काल संवाद साधला। यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल पंतप्रधानांचं लक्ष वेधलं। महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा हा सुद्धा आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ऑक्सिजन विमानानं आणणं शक्य नसेल तर वेळ वाचवण्यासाठी रिकामे टँकर्स विमानानं प्लांटच्या ठिकाणी पाठवावेत आणि ऑक्सिजन भरल्यानंतर इतर मार्गाने ते टँकर पुन्हा रवाना करावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन उत्पादकांशी चर्चा केली। ही वेळ केवळ आव्हानांशी सामना करण्याची नाही तर समस्यांवर उत्तर शोधण्याची आहे असं पंतप्रधान म्हणाले। सरकार आणि ऑक्सिजन उत्पादक यांच्यात उत्तम समन्वय असण्याची गरज असल्याचंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं। वाशिमच्या शासकीय स्त्री रुग्णालय परिसरामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पाहणी केली। हा प्रकल्प 2 दिवसात सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले। या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून प्रति मिनिट 200 लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात आलं। 30% ऑक्सिजनची क्षमता अपेक्षा यामुळे जिल्ह्याची पूर्ण होणार आहे। साताऱ्यामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईहून आणलेला ऑक्सिजन टँकर सातारा जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी या दोघांनी हक्क सांगितला होता। दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची टँकरवरून चर्चा झाली। यानंतर हा टँकर साताऱ्यासाठी आल्याचं घोषित करण्यात आलं। राज्यामध्ये ऑक्सिजनवरून चांगलंच राजकारण पेटलंय। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्रात ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, पण तरीही पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही असं असताना चाकण इथून ऑक्सिजनचे टँकर पोलीस संरक्षणात नाशिककडे रवाना करण्यात आले। बीड जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। कोरोनाबाधित रुग्णाला बेड न मिळाल्यानं त्याच्यावर बाकड्यावर उपचार करण्यात आले। गॅलरीमध्ये ऑक्सिजन लावत या रुग्णाला उपचार करण्यात आले। राज्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून 66,836 नव्या रुग्णांची नोंद झाली। तर राज्यात कोरोनामुळे 773 जणांचा मृत्यू झाला आहे, पण दिलासादायक बाब म्हणजे 74,045 जणांनी कोरोनावर मात केली आहे। त्यामुळे 2 महिन्यात पहिल्यांदाच राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे पॉझिटिव्ह रुग्ण सापडणाऱ्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे। मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली। 24 तासात 7,221 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 72 जणांचा मृत्यू झाला आहे। 24 तासात 9,541 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे। मुंबईत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 81,538 इतकी आहे। राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले। सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 15% करण्याचे आदेश देण्यात आले, पण या आदेशाच्या अगदी उलट स्थिती BEST अर्थात बेस्टमध्ये आहे। बेस्टची संख्या कमी झाली असताना सुद्धा 100% कर्मचाऱ्यांना कामावर बोलवलं जात आहे। हे सर्व कर्मचारी डेपोमध्ये दाटीवाटीनं बसल्याचं दिसतंय। इतकंच नाही तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर अशा बाबतीत सुद्धा बेस्ट आणि कर्मचारी दोघेही बेफिकीर आहेत। राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालपासून पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन सुरू होऊन गेला। यावेळेला आंतरजिल्हा प्रवास केवळ महत्त्वाच्या कारणांसाठीच करता येणार आहे। यासाठी आता गेल्या वर्षीप्रमाणे ई-पासची सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात आली। फक्त अत्यावश्यक सेवेच्या कारणास्तवच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांना ई-पास आवश्यक आहे। ई-पासशिवाय कोणालाही प्रवास करता येणार नाही। ज्यांना ई-पास हवा असेल त्यांनी covid19.mahapolice.in यावर मेल करायचा आहे।
नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती। या गर्दीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर प्रवाशांची गर्दी झाली होती। सकाळी 9 ते 10च्या दरम्यानची ही गर्दी आहे। गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला। कालपासून रेल्वेनं प्रवेशद्वारापाशी पत्रच लावून ठेवलं होतं। पूर्व आणि पश्चिमेला केवळ एकच प्रवेशद्वार ठेवलं होतं। मुंबईतल्या अंधेरी लिंक रोडवर पोलिसांनी एक चेकपोस्ट उभा केला आहे। रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाते। अत्यावश्यक स्टिकर लावलेल्या वाहनांना रोखून त्यांचं देखील ओळखपत्र तपासलं जात आहे। तसंच जे विनाकारण बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येते। राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारनं कडक लॉकडाऊन लावला आहे। या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी बीडमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला। सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये अत्यावश्यक आस्थापना खुल्या करण्यास परवानगी आहे। मात्र ही वेळ संपल्यानंतरही लोक फिरत होते। शेवटी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आणि बाहेर पडलेल्या नागरिकांची चौकशीही। रुग्णांची संख्या वाढत असताना रस्त्यावरची गर्दी कमी होईल, किमान पोलिसांचा प्रसाद मिळाल्यानंतर तरी कमी होईल अशी अपेक्षा आहे। राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहता लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय शासनानं घेतला। आता अत्यावश्यक काम वगळता इतरांसाठी जिल्हाबंदी सुद्धा करण्यात आली। दरम्यान जालन्यामध्ये या जिल्हाबंदीच्या अंतर्गत एरवी बोर्डवरील चेकपोस्टवर पोलिसांच्याकडून कसून तपासणी केली जाते। पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय। पालिका कोरोनाग्रस्त मृतांच्या आकडेवारीत घोळ घालत असल्याचं उघड झालंय। आधी झालेल्या 63 कोरोना मृतांची संख्या आज देण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये आज केवळ 8 जणांचा मृत्यू झालाय। मात्र पालिकेने 71 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली। यावरून पालिकेच्या आकडेवारीत लपवाछपवी सुरू असल्याचं समोर येत आहे। पुण्यामध्ये 27 स्मशानभूमीत कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात। या स्मशानभूमीत अंत्यविधी पार पाडणाऱ्या 105 कर्मचाऱ्यांपैकी एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही। विशेष म्हणजे गेलं वर्षभर या कामगारांनी शेकडो कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार केले आहेत। वर्ध्यामध्ये दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढते। यासाठी सावंगीच्या आयुर्वेद रुग्णालयामध्ये 100 खाटांचा दक्षता विभाग उभारण्यात आला। या दक्षता केंद्रामध्ये मेडिसिन तज्ज्ञ, डॉक्टरांची आणि परिचारिकांची टीम 24 तास कार्यरत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अपुरी आहे। अपुरे ऑक्सिजन बेड हे अत्यल्प रुग्णांची गैरसोय यामुळे होते। दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी आमदार निधीतून 70 ऑक्सिजन मशीन ही जिल्ह्यात दिली। येत्या 2 दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात या 70 मशीन दाखल होत आहेत। या मशीनची किंमत साधारण 95,000 रुपये आहे। हे मशीन हवेतून ऑक्सिजन तयार करतं। शिरूरमधील शिक्रापूरमध्ये विनापरवाना कोविड रुग्णालय सुरू होतं। तपासणी केल्यानंतरच कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता हे हॉस्पिटल सुरू असल्याचं लक्षात आलं। रुग्णांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपये उकळले जात होते। यानंतर या बोगस रुग्णालयावर प्रशासनानं कारवाई केली। राज्यामध्ये रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा निर्माण झाला। या स्थितीमध्ये काही जणांकडून या इंजेक्शनचा काळाबाजार अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अशाच एका रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला। जळगाव शहरासह भुसावळ इथे 3 ठिकाणी पोलिसांनी छापे घातले। या रॅकेटमध्ये एका डॉक्टरसह वैद्यकीय प्रतिनिधी, मेडिकल चालक आणि नामांकित हॉस्पिटलमधल्या वॉर्डबॉयसह 15 जणांचा समावेश होता असं लक्षात आलं। रेमडेसिवीर मिळवण्यासाठी राज्य सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाल सुरू आहे। यासाठी सरकारनं आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात काही देशात जाहिरात दिली। सिंगापूर, बांगलादेश, इजिप्त या देशांनी रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यासाठी प्राथमिक तयारी दर्शवली आहे। पुढचे 2 महिने राज्यातील नागरिकांना 5 किलो धान्याचं मोफत वाटप केलं जाणार आहे। केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली। यामुळे जवळपास 80 कोटी लाभार्थ्यांना दिलासा मिळेल। धान्यासाठी 26,000 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून गरिबांना 5 किलो धान्य
देण्याची घोषणा केल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. राज्याला तातडीनं ऑक्सिजन पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे. लष्कराच्या मदतीनं हवाई मार्गानं ऑक्सिजन पुरवण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थ्यांची लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या आराखड्यानुसार राबवण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेमुळे 37 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येणं शक्य होणार आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या बंगल्यावर सकाळी 10 वाजता एक बैठक होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित असतील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संध्याकाळी 5 वाजता राज्यपालांची भेट निश्चित केली. अंतिम वर्षाच्या परीक्षा तसंच इतर सर्व परीक्षांच्या नियोजनाच्या संदर्भात मंत्री राज्यपालांची चर्चा करणार आहेत. माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. सिंह तुर्तास गृह विलगीकरणात असून संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर शहरातील महिला रुग्णालयात निर्मित कोविड रुग्णालयाला 17 व्हेंटिलेटर्स पुरवण्यात आले. या नव्या महिला रुग्णालयात एकूण 136 ICU खाटांची तयारी करण्यात आली. या व्यवस्थेचा याआधीच शुभारंभ झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं. जिल्ह्यात एकूण 753 लसीकरण केंद्र आहेत. 632 सरकारी केंद्र तर 132 खाजगी केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. 17,67,145 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. केंद्रानं कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी झायडस कॅडिलाच्या विराफिन या अँटीव्हायरल औषधाला मंजुरी दिली. या औषधाच्या चाचण्या मुंबईतल्या जे रुग्णालयात करण्यात आल्या होत्या. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे. नवी मुंबईतल्या पालिका क्षेत्रामध्ये लसीकरणाला ब्रेक लागला आहे. पालिकेला लसच उपलब्ध न झाल्यानं नवी मुंबईतली लसीकरण केंद्र अद्यापही बंद आहेत. नवी मुंबईमध्ये तब्बल 52 लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. मात्र अनिश्चित काळासाठी सध्या ही सर्व केंद्र बंद आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये लसीचा दुसरा डोस उपलब्ध आहे. मात्र महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दुसरा डोसही उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना लस न घेताच परत जावं लागतंय. नाशिक आणि विरार इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचा आदेश मुख्य सचिवांनी दिला. यासोबत ऑक्सिजन ऑडिटसुद्धा प्रत्येक रुग्णालयाचं होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळेला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचा सुद्धा आढावा घेण्यात आला. विरार इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातील मृतांचा आकडा आता 15वर पोहोचला आहे. नीरव संपत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विजय वल्लभ इथून संपत यांना स्टार हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण प्रकृती आणखीन बिघडल्यानं त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीमध्ये पतीचं निधन झालं. ही बातमी पत्नीला समजताच पत्नीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात तिचाही मृत्यू झाला. चांदनी जोशी असं त्यांचं नाव आहे. चांदनी यांच्यावर उपचार सुरू होते. जीवदानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होत होते, पण पतीच्या निधनाचं वृत्त त्यांना सहन होऊ शकलं नाही. जिथे आग लागली होती त्या विजय वल्लभ रुग्णालयामध्ये असा एक कोरोना रुग्ण आहे ज्याचे वडील त्या रुग्णालयातच ICUमध्ये उपचार घेत होते. वडील 3ऱ्या मजल्यावर आणि मुलगा कार्तिक 4थ्या मजल्यावर. आगीमध्ये वडिलांचा मृत्यू झाला आणि या रुग्णाला स्वतःच्या वडिलांचा कोरोनाग्रस्त असूनही या मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. 2 मजल्यांचंच अंतर होतं, पण वडिलांना आपण वाचवू शकलो नाही ही भावना मुलाच्या मनात कायम आहे. शिर्डीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारू तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. संगमनेर शहरामध्ये रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी करण्यात येत होती. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी रुग्णवाहिकेची तपासणी केली. यावेळेला 23,000 रुपयांच्या देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील
गावंडाळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीनं सर्व कामं अर्धवट ठेवलेत. वारंवार निवेदनं देऊन कामही होत नसल्यानं महिला सरपंचांनी आंदोलन करत अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला बांगड्यांचा आहेर दिला. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेकनंतर अन्य काही बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही चिंता वाढवणारी आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात 3 लाखपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 3,32,730 कोरोनाबाधितांची नोंद झाली. यासोबतच देशात दैनंदिन रुग्णवाढीचा नवा जागतिक उच्चांक नोंदवण्यात आला. कोरोनाच्या संकटात काहीसा दिलासा मिळतोय, कारण देशातील रेमडेसिवीरची टंचाई लवकरच संपणार असून दर महिन्याला 90 लाख रेमडेसिवीर्स तयार होणार आहेत. दिवसाला 3 लाख इंजेक्शन्स तयार होणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवरून म्हटलंय. कोरोना रुग्णांसाठी दिलासादायक आणखीन एक बातमी ती म्हणजे झायडस कॅडिलाच्या औषधाला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. विराफिन औषधाला DCGIनं परवानगी दिली आहे. या औषधामुळे 7 दिवसात कोरोना बरा झाल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. रिलायन्सनं कोरोना लसीकरणाबद्दल मोठी घोषणा केली. रिलायन्सनं आपल्या सर्व कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांचं सुद्धा लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 18 वर्षावरील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये वायुसेना सुद्धा उतरली असून ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी आता मालवाहक विमानं दाखल झालीत. या विमानातून ज्या ठिकाणी ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे अशा ठिकाणी ऑक्सिजन पाठवला जाणार आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. मी सॉफ्टवेअर